लग्न म्हणजे काय असतं तर पिठलं. म्हणजे कांदा नसला, लसूण नसली तरी काय आपलं बेसन टाकलं, उकळवलं फर्स्ट क्लास पैकी की होतं ना तयार पिठलं. मुद्दा काय आहे? पोट भरल्याशी कारण कसंही का असेना. अगं नाही नाही, हे बघा माई मला काही सांगू नका म्हणजे सांगा म्हणजे हा. तुला सांगू की नको सांगू? नाही नका सांगू म्हणजे नाही नाही म्हणजे सांगा म्हणजे घर कळतं तेव्हा आपण घर थोडंच बदलतो. बरोबर घर लिमतो आणि चालवतो की नाही. हं. नाहीतर मग बादल्या ठेवतो जिथं गळतंय तिथं. आपल्या जुन्या खोलीत किती गळायचं ग नलू ते पावसाळ्यात असे रात्रभरात तुम्हाला सांगतो 3-3, 4-4 बादल्या पाणी साचायचं. आणि नळाला पाणी यायचं नाही तेव्हा. तेव्हा तेच पाणी तू सकाळी मला गरम करून आंघोळीला द्यायची. अगं नुसतं ठिपकत असेल तर ठीक आहे, पण अख्खं घरच कोसळलं तर काय करायचं? नवीन बांधावंच लागतं ना. हो, आणि बांधकामाचे भाव सुद्धा किती वाढले तेव्हा हल्ली. नुसतं साधं रिपेअरिंग करायचं म्हटलं तरी ₹1,00,000-2,00,000 सांगतात हे लोक. नाही, एक मिनिट. आपण आता अभय अनघाच्या डिवोर्स बद्दल बोलतोय की कन्स्ट्रक्शन बद्दल? हे बघा, शेवटी ते दोघं ऍडल्ट आहेत. त्यांचा निर्णय ते घेतील. हो माई, पण आता इतकी वर्ष संसार केल्यानंतर आणि मुलगी नाही का मोठी झाली, तिचं लग्नाचं वय आहे तेव्हा असं वेगळं व्हायचं म्हणजे नाही. नलिनी, दोन माणसांनी एकमेकांना त्रास देत एकत्र राहायचं त्यापेक्षा आनंदाने वेगळं होणं चांगलं नाही का? अहो माई, आता संसार म्हटलं ह्यांचा काय कमी त्रास आहे का मला सांगा बरं. पण म्हणून मी काय कधी असं असं ठरवलं का की जाऊ दे जाऊया निघून हे म्हणजे वाटतं अनेकदा वाटतं की हिमालयातच निघून जाऊ कायमचं. पण गेले मी कधी गेले माहेरी सुद्धा नाही गेले. नलू, हे सगळं तुला एकटीलाच वाटतं असं नाहीये बरं का. बघा मलाही असं वाटतं कधी कधी जाऊ हे सगळं सोडून. काय आता किती दिवस राबायचं हो. नोकरी, संसार, मुलं बाळ, आणि हे सगळं सोडून मी तरुणपणीत जे ऍक्टिंग केली असते ना तर आज इरफान खान नसतो का झालो. जा ना मग जा जा तर उगा हे नाही हे नाही हे म्हणजे तेव्हाही नाही आणि आताही नाही आहे संसारात त्यांचं लक्ष. हा जा ना, ते कोण काय बनायचं जा बना 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 जा जा ना जा. अरे तुम्ही का भांडताय? प्रत्येक नात्यात असतातच खाचखळगे. हो हाच कळगे. मग मी तेच म्हणते माई, अशी भांडणं नाही का कुठे हे सोडून द्यायची ना. अशा भांडणांपायी कोण असं वेगळं व्हायचं वगैरे असं निर्णय थोडंच घेतं, हो की नाही. तुम्ही बोलून बघा ना दोघांशी, म्हणजे मैत्रिणीच्या आई बाबांशी. तुम्ही बोललात तर सुटेल प्रश्न नाही का. हे बघा, बोलून सगळे प्रश्न सुटले असते ना तर जगात कुठले प्रश्न राहिलेच नसते. हे बघा, आता तुम्ही दोघे हे मान्य करा की मैत्रेयीचे आई बाबा आता डिवोर्स घेणार आहेत. मोकळीकता, मुक्त असणं नैसर्गिक. मोर पिसारा फुलवून मादीला आकृष्ट करतो. ते किती सहज असतं, सुंदर असतं. पण माणूस काय करतो? काय? लग्न लग्न करतो. ते तो सामाजिकता जपण्यासाठी करतो, नैसर्गिक उर्मीतून नाही. म्हणूनच हे रिलेशनशिप, कमिटमेंट मिथ्या आहे. मिथ्या. असं कसं असेल आणि का? माणूस हसतो, रडतो, शरीरातलं सगळं उत्सर्जित करतो, ते सगळं संपतं. पण लग्न, लग्न ही गोष्ट संपते का? मग माणसाला ती संपवण्यासाठी डिवोर्स सारखी एक प्रोसेस तयार करावी लागते. जे जे सहज संपतं ते नैसर्गिक. म्हणजे भूक भूक लागली, आपण खाल्लं, पोट भरतं, भूक भागते. तहान लागली, पाणी प्यायलं, तहान शमते. पण एखाद्या नात्यात तुम्ही गुंतलात तर त्या नात्यातली तहान, भूक भागते का? म्हणून म्हणून ते अनैसर्गिक.
आदिल इकडे हे बघ, तू बोलणार तर नाहीच, किमान बाईसारखा चाल. म्हाताऱ्या बाईसारखं ठरले की नाही आपलं? हे काही मरायला टेकलेली म्हातारी नाही आहे, नॉर्मल म्हातारी, नॉर्मल म्हातारी. हा चल माझ्या मागे चल. सँडल काढ, रोकड्याला लय मारू. काय मावशी आहे, कुठे चाललात? मेहंदी कुठे? मेहंदी जा आतमध्ये आहे, जावा सांभाळून जावा. टेन्शन घेऊ नको, आपण झालं प्रॉब्लेम आला साडी वर करून पळायचं. हा हा बोल बोल. बर बर. मावशे एका बाजूला हो की, काय मध्ये मध्ये येते? मावशे फंक्शन बाहेर चाललं, तुम्ही कुठे? जायचंय. कुठे? इकडे कुठे? तिकडे जावा. कुठं? उजवीकडे जावा ना, पलीकडे तिकडे. पण कुठं? तिकडे जावा तिकडे. कुठं? ए बबले, यांना पर्साकडे घेऊन जा. ए माझं लग्न आहे ना, मी नसती दाखवत परसाकड. तिला सांग ना. ही अरे ही पार्लरवाली आहे. ए रोजी तू आहे पुढं, तयारी कर. लेडीज बाय आहे, हा. वय झाली, जा घेऊन जा त्यांना. ओ मावशी इथं कुठे बसताय? चला तिकडे. हाईट मुळे मार खाल्ला यार, नाही तर साडी नेसून गेलोच होतो मी तिकडे. रोकडे तुला सांगतो, चौथीत असताना मी भांडीवालीचं काम केलं होतं गॅदरिंग मध्ये. दुसरं पारितोषिक काढलं रे, काहीतरी तर असेल ना म्हणजे माझ्यात. अरे खरं मी तुला काढून दाखवू का बाईचा आवाज आहे बा? हे बबली, आमच्या रोकड्याला गप 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 गप. अरे नाही गप, फाटली यार इथं माझी, आणि काय साडी घालायचं पडलं यार. फाटले घरी. सगळं ठीक असेल ना यार तिथं? आधी हे बघ, तुला खरंच आमचा धनराज आवडतो का? आवडत. तुला खरंच त्याच्याशी मनापासून लग्न करायची इच्छा आहे? हो. आहे. गुड. ओके, म्हणजे उद्या समजा तुझ्या आई बाबांनी तुला ब्लॅकमेल केलं आणि म्हणले की आमच्या रोकड्याने तुला फूस लावली, तर काय सांगशील? मी सांगित माझ्या मर्जीनं लगीन केलं म्हणून. हा हा, कठीण आहे. तेच कठीण आहे. हे बोलणं सोपं आहे, करणं कठीण आहे, कळलं का? आणि हे बघ, शहरात जाऊन राहावं लागेल, घरापासून लांब जायला लागेल, आई बाबा भेटणार नाहीत. हा, तसं या बुजगावण्यासोबत लग्न करून आई बाबा भेटणारच नाहीये. त्यापेक्षा जो आवडतो त्याच्यासोबत राहिलेलं बरं. अच्छा, म्हणजे तुझं पक्क आहे. हं? हा मग मी बॅग पण भरून ठेवली, निघायचं आपण. चला, निघ. थांब, घाई गडबड करू नको, आमच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे. हा ओके, हे बघ, आता तुला फक्त एकच काम करायचंय की कोणीही विचारलं की तुला रोकड्याशी लग्न करायचंय का? रोकड्या? धनराज रोकडे यांच्याशी लग्न करायचं आहे का? तर तू काय सांगणार? हा, हो. ते तर आता पण बोलेन मी, पण घरचे कोंडून ठेवतील ना. हे बघ, आमच्या डोक्यात एक प्लॅन ठरलाय, त्याप्रमाणे जर सगळं घडलं तर तुझे आई बाबाच तुला विचारतील की तुला रोकड्याशी लग्न करायचं आहे का? हा, हा, आणि तुझेच आई बाबा त्याचं लग्न लावून देतील तुझ्याशी. हा, हा,
त्यामुळे सगळं व्यवस्थित होऊ दे. ओके. आणि हे बघ, काही गडबड झाली तर आम्हाला ह्या विषयात नाही मरायचं. ओके. फॉर युअर इन्फॉर्मेशन, मी एक होमिओपॅथीचा डॉक्टर आहे. सौमित्र ठोंबरे माझं नाव. ओके. हा आदिल, याची स्वतःची नर्सरी आहे. त्यामुळे आम्ही प्रतिष्ठित माणसं, आम्हाला असं मरायचं नाही. त्यामुळे प्लीज प्लीज, आम्ही हे सगळं मित्रासाठी करतोय. अहो पण हे कसं शक्य आहे? शक्य आहे, तू फक्त माती खाऊ नकोस. ओके. मावशे तू आवाज किती बऱ्यापैकी सुटला तुझा. हो अगं, मला ना माताजींनी सांगितलंच होतं की तुझ्या आतमध्ये ना काहीतरी साचलंय. तुझं मन एखाद्या खिडकीत अडकलेल्या पक्षासारखं झालंय. पण मला ते कळतच नव्हतं. कारण कसं असतं, घसा म्हणजे अभिव्यक्तीचं माध्यम आणि घसा दुखणं म्हणजे अभिव्यक्तीचं माध्यम दाबलं जाण्यासारखं होतं. आणि म्हणून मला तो त्रास होत होता. मी गुदमरत होते, तडफडत होते. पण मग मी माताजींच्या समोर रडले आणि मग अचानक माझ्या आतमध्ये तडफडणारा पक्षी असा उडून गेला. मला खूप मुक्त वाटलं. हो ना? हो. मग गुड, व्हेरी गुड. मला काही झेपत नाही याच्यातलं. मनाची दारं कशी उघडतात? पक्षी काय टाइमपास लावलाय? आटोपलं नाही का अजून? चालली. हा जा जा. होय, दोघे एकत्र? अरे गावाकडची माणसं आहेत, जातात तशी एकत्र, सवय असती. अगं, तू इथे काय करतेस? मला वेगळ्या रूम मध्ये का शिफ्ट व्हायला सांगितलं? मला खूप भीती वाटते तिकडे. अगं, म्हणून तू इथे येऊन असं डोक्यावर चादर घेऊन आम्हाला घाबरवणार आहेस का? ते मी आत्म्यांना दिसू नये म्हणून आली अशी चादर घेऊन. काय? काय बोलतेस? हो खरंच. मी ज्या रूम मध्ये होते ना, तिथे सगळे आत्मे आले माझ्याशी बोलायला. आता किती जणांचं ऐकून घ्यायचं मी. तिथे एका 25शीतल्या मुलीचा आत्मा होता. कळफास लावून आत्महत्या केली का बिचारीनी? गप्पा बसा. काय वाटेल ते सांगू नकोस. आम्हाला भीती वाटतेय. अगं आयशू, घाबरू नको. काय तू काही थापा मारू नकोस. अगं नाही, खरंच माझ्यात ती पॉवर आहे. आता ते बघ, ते बघ, वर बाई लटकतीये. ती काय म्हणतेय? काय? माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं, मूल होत नव्हतं म्हणून. काय काय? हा, ओके. आणि मग खंगून खंगून त्या गेल्या ह्याच खोलीत. इथेच त्यांनी त्यांचे प्राण सोडले. काय? तुमच्याबद्दलच चाललंय ना इथे? थांबा, आधी मी त्यांच्याशी बोलून येते. काय झालं? घाबरू नका, काही करणार नाहीत त्या. फार फार तर कोणीतरी तोंडावर उशी दाबली असं वाटेल, बाकी काही नाही. पण फक्त आजचा दिवस मला ह्या खोलीत झोपू द्या ना. रे, हा बबलीचा नवरदेव कसा असू शकतो?
अरे गॅरेज गॅरेज टाकणार होता हे गॅरेज. मीच लोन सेट केलं त्याचं. आता कुठं जाऊन नेट सेट पास झाला तर म्हणे प्रोफेसर झाला प्रोफेसर. गॅरेज बोंबवलं त्याचं. त्याला म्हणा कॉलेजमध्ये शिकवतो ना म्हणजे काय लय शाना नाही झाला तू. आपली बबली काय करते रे? शिकली काय ती? बबली MA आहे हिस्ट्री मध्ये. काय हा एक पेपर बाकी आहे तिचा. पण तरी बबली MA इन हिस्ट्री. हा हो. रोकडे तिची एकूण शिक्षणाची रूपरेषा पाहता तू खूपच खड्ड्यात दिसतोयस मला. असू दे, प्रेम अंधळ असतं, मी अनुभवले. शिक्षणाचं कुठे राहते का काही? ते प्रोफेसर असो का CA. CA कशाला? तुला म्हणलं होतं ना शिक्षणाचं काढू नको म्हणून. पण तरी तू मग कशाला? अरे तू नवरदेव उधाऱ्या करत फिरतो रे सगळीकडे आणि मी उधाऱ्या वाटतो लोकांना. हलक्या कानाचा आणि तापट डोक्याचा आहे म्हणून तर आपला प्लॅन वर्कआउट होणार आहे ना भाऊ. अरे कसं रोकडे? पण म्हणजे तू त्याला ओळखतोस, तोही ओळखतो तुला, मग बोलणार कसं आहेस तू असं अनोळखी म्हणून? तू बोल. नाही मला जमायचंच नाही. थँक्यू यार. तुझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तुला ओळखत नाही ना. अरे रोकडे नाही ना, पण होऊ शकतं भावा. बघ ना. बोलू काय? अरे मित्रांनो, आपली बबली आहे ना ती MA हिस्ट्री आहे. हा आपला दगड काहीच शिकलेला नाहीये. कसं होणार? अरे वा, अभिनंदन. बाय द वे, खरंच आवडतो रे हा तिला. लग्नाला तयार झाली. खरं सांगा यार. खरंच सौमित्र तू एवढी चिकना दिसतो यार. बबली नाही म्हणली असती ना तर तुझ्यासोबतच लग्न करून टाकलं असतं. मुस्काडातच दिन. काय म्हणतो? येडा नवरदेव कुठे असं? अरे तर कुठे बंडल माणूस, तू इतका वेळ लावता? हॅलो, नमस्कार. मी बोलावलं. मला का बोलवलं इथं? तुम्ही कोण आहे? या कोण? नमस्कार, आपला परिचय नाही. ह्या माझ्या मावशी आहेत. या मुलीच्या आत्याच्या चुलत भावाच्या मामे बहिणी. मुलीकडच्यांशी आमचे घरोब्याचेच संबंध. अच्छा. मावशी नमस्कार करताय. बस. पण त्या मावश्या आणि घरोब्याचे संबंध जरी असले तरी समोरच्याला बर्बाद होताना आम्ही बघू शकत नाही ना. ऐकून घ्या. अकबर बिरबलाची गोष्ट कदाचित तुम्ही ऐकली असेल. ते अख्खा मंडप जळत असला तरी सुद्धा ते 2 आळशी तसेच बसलेले असतात. एकूणात इथे पण अशीच गत झालेली आहे. तर जर तुम्हाला अंदाज येत असेल तर काहीतरी तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय? मला सांगा, तुम्ही चांगले शिकले सवरलेले मोठे प्रोफेसर आहात की नाही कॉलेजात? हा. दिसायला असे तुम्ही अगदी उमदे. चेहरा बिरा पण अगदी रंग काय मावशी अंधारात कसं चमकतो की नाही चेहरा? आणि अगदी बघू नका. म्हणजे थोडक्यात तुम्हाला पसंत पडेल ती मुलगी तुम्हाला मिळाली असती का नाही? पण त्याचं इथं काय? त्याचं मी सांगतो ते नीट ऐका आणि मी विचारतो त्याची नीट उत्तरं द्या. लग्न घाईघाईत ठरलं की नाही? हो. तुम्ही जर मागाल ते मुलीकडचं सगळंच देतायत ना? हो. मग मला तर सांगा, एवढी सुंदर मुलगी, तिला इथलं गावातलं कोणी मिळालं नसतं? बाहेरगावी येऊन तुमच्याशी लग्न कशाला करते? काका, मुलीचा पाय वाकडा पडलाय. काय? लईच वाकडा पडलाय. हो बस मावशी, खरंच. म्हणजे पोटुशी. काका, तुम्ही टीव्ही मालिका सिनेमे वगैरे बघत नाही का? त्यात दाखवतात ते काय खोटे असतात काय? म्हणजे लग्नाच्या आधीच
म्हणून माझ्याशी लग्न करायला निघाले ते. इकडे आपल्याला बघितलं ना आम्हाला टाकतील उसात. तुम्हाला माहिती म्हणून दिली आम्ही फक्त काय ना, तेवढी दस्ता पोरगी तुम्हाला कशाला मिळाली असते. मावशी चला निघा, या यायची वेळ झाली. चला काय या. हा अरे चुंबक, काय बोललास? अरे गेला नाही त्यानं, इकडे गेला. नाही आत्ता नाही जाणार होतो, रात्रभर विचार करील आणि सकाळी जाईल.